महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज आपण राजकीय आणि लष्करी शक्ती ही समाज व्यवस्थेवरती कशा पद्धतीने अवलंबून असते या संदर्भात या ठिकाणी मी आपणाशी चर्चा करणार आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात एक टॉपिक लिहिलेला आहे. कारण की बरेचसे लोक आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलेले जे लेखन आहे या लेखनाचा योग्य पद्धतीने त्याचं विश्लेषण न करता किंवा वाचन जरी करत असलो तरी देखील आजच्या कंटेक्स्टमध्ये त्याला न पाहिल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या राहून जात असतात. आणि म्हणून हा राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवरती अवलंबून असते अशा पद्धतीचा चतुर्थ खंडामधला भाग चौथा यामधला तिसरा चॅप्टर जो आहे हा राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवरती अवलंबून असते या संदर्भात आहे. या संदर्भामध्ये चर्चा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकारचं एक उदाहरण भगवान बुद्धांच्या काळात लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी असं लिहिलेलं आहे की एकदा भगवान बुद्ध राजगृह येथील गृदकुटावरती राहत असताना त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू हा वज्जीवरती आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच बोलला की ही वज्जी कुल खूप सामर्थ्यशाली आहेत, खूप शक्तिमान आहे, तरी देखील मी त्यांचा नाश करू शकेन. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वत्सकार नावाचा ब्राह्मण याला बोलावून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांना पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना, आपले स्वास्थ्य आणि सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना. नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवरती आक्रमण करण्यासाठी उत्सुक आहे. वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काही पुढे भविष्य होईल ते सांगतील ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द मला निवेदन कर, कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नाही. राजाचे हे शब्द ऐकून वत्सकार नावाचा ब्राह्मण तो भगवंताकडे गेला. त्यांना पायवंदन करून त्यांच्या प्रकृती संदर्भात त्यांनी विचारलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की राजा अजातशत्रू हा वज्जीवरती हल्ला करण्यासाठी किंवा वज्जीवरती आक्रमण करण्यासाठी उत्सुक आहे. त्यावेळी स्थवीर आनंद भगवंताच्याच पाठीमागे उभा होता. भगवंत त्याच म्हणाले की आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय? आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकले. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवित असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. हे भगवान बुद्धांचं वाक्य हे अत्यंत महत्वाचं आहे. यामध्ये सर्व सामाजिक व्यवस्था लपलेली सांगितलेली आहे. यामध्ये भगवान बुद्ध असं म्हणतात की जोपर्यंत वज्जी लोक एकत्र येतात आणि सार्वजनिक सभा भरवतात तोपर्यंत वज्जी लोकांचा कोणी नायनाट करू शकणार नाही. कारण की त्यांचा जोर जो आहे हा तेथील जी समाज व्यवस्था होती त्यांनी ज्या पद्धतीचं प्रजातंत्र आत्मसात केलं होतं यावर ते अवलंबून होतं. कारण की सामाजिक व्यवस्था ही वज्जी लोकांची ही सामंजस्याची होती, एकमेकांना समजून घेण्याची होती, एकमेकांच्या प्रती एक निष्ठता त्यांची होती आणि ते वारंवार चर्चा विमर्श आणि वारंवार नव्या नव्या ज्या गोष्टी घडतील त्याच्यावरती एकत्रित येत असत, विचार विमर्श करत असत आणि योग्य ते सभेतून नवीन काहीतरी नूतन काढत असत. म्हणून या प्रकारे जोपर्यंत वज्जी लोक सार्वजनिक सभा भरवतात तोपर्यंत त्यांचा कुणीही नाश करू शकत नाही. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपली उद्दिष्ट कार्य करतात, जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाही, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते वर्ज समजत नाही आणि गतकाळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेने वागतात, आचरण करतात, तोपर्यंत
त्यांचं कुणी नुकसान करू शकत नाही, त्यांना कुणी हरवू शकत नाही. हे खूप महत्वाच्या समाज रचनेमध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे की कोणत्या तरी एका उद्दिष्टाने एकत्र येणे. ते उद्दिष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या उद्दिष्टावरती काम करणे आणि ते उद्दिष्ट जर सर्वमान्य झालं तर कोणीही त्याच्याविषयी वज्रता त्याचे म्हणजे त्याला न टाळणे आणि त्यानुसार वज्जीच्या या नियम परंपरेप्रमाणे काम करत राहणे, आचरण करत राहणे, तोपर्यंत त्यांचा कोणी पराभव करू शकत नाही. जोपर्यंत हे वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात, त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपलं कर्तव्य समजतात, तोपर्यंत त्यांचा पराभव कोण करू शकत नाही. कारण वज्जी लोक ही बुद्धांच्या काळामध्ये इतकी स्ट्रॉंग लोक होती, इतकी चांगली त्यांची समाज व्यवस्था होती की भगवान बुद्ध वारंवार इतरांना देखील यांचं उदाहरण सांगत असत. ते म्हणत असत की जे लोक वृद्धांना, वयस्कर झालेल्या लोकांना मान देतात, ज्या समाजामध्ये वयस्कर लोकांना मान दिला जातो, त्यांची वाहवा केली जाते, त्यांचं कौतुक केलं जातं, त्यांचे दर्शन घेतलं जातं, त्यांच्याशी सल्लामसलत केलं जातं, अशा लोकांचा कधीही नाश होत नाही. जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवत नाही आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करत नाही, तोपर्यंत वज्जी लोकांना कोणी हरवू शकत नाही. म्हणजे स्त्रियांना देखील मान सन्मान करतात, स्त्रियांना देखील कधी डांबून ठेवत नाही, स्त्रियांना देखील त्यांच्या विचार स्वातंत्र्याला अधिक चालना देतात, स्त्रियांना देखील तितकाच सन्मान देतात, जितका स्वतःला सन्मान असतो तितकाच पद्धतीचा सन्मान ते स्त्रियांच्या प्रती करतात. स्त्रियांवरती कोणतेही अपहरण करत नाही, ना कोणत्या कन्येच्या प्रती, ना कोणत्याही वयोवृद्ध स्त्रीच्या प्रती. अशा लोकांची कधी हानी होऊ शकणार नाही, यांना कुणी हरवू शकत नाही. जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचं परिपालन करतात, तोपर्यंत वज्जी लोकांना कोणी हरवू शकत नाही. धम्मांना मान देणे याचा अर्थ एका अशा सामाजिक व्यवस्थेला मान देणे की ज्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सदाचार नाही, ज्या सामाजिक व्यवस्थेमध्ये शांती आहे, ज्या सामाजिक व्यवस्थेमध्ये इतरांचं कल्याण करण्याची कामना आहे, अशा पद्धतीची समाज व्यवस्था ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी धम्म आहे, त्या ठिकाणी नीती आहे. अशा नीतिमान धम्माला जे लोक आदर करतात, त्याला मान देतात, त्याचं परिपालन करतात, तोपर्यंत त्यांची कुणीही नायनाट करू शकत नाही. वज्जी कुळातील अधोगती होणार नाही, उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही, असं बुद्ध भिक्षू आनंद यांना सांगतात. आणि याचा सारांश जर आपण पाहिला की सारांश हा आहे की वज्जी लोक प्रजातंत्रावरती विश्वास ठेवतील, प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे भगवंतांनी स्पष्ट केले. जोपर्यंत वज्जी लोक या प्रकारच्या प्रजातंत्रावरती म्हणजे लोकतंत्रावरती विश्वास ठेवतात, एकमेकांचं साहचर्याने, एकमेकांच्या सामंजस्याने, एकमेकांना समजून घेऊन वज्जी लोक काम करतात, तोपर्यंत त्यांचा कुणी नायनाट करू शकणार नाही. म्हणून राजकीय शक्ती आणि राजकीय सामर्थ्य जे आहे, जे लष्करी व्यवस्थेवरती अवलंबून असतं, ही लष्करी व्यवस्था या राजकारणाचा अत्यंत महत्वाचा भाग असतो आणि या दोन्ही व्यवस्थेवरती एक सत्ता निर्माण झालेली असते. या सत्तेच्या आधारे या देशामध्ये किंवा राज्यामध्ये कोणत्या विचाराचे लोक तयार करणे किंवा कोणत्या विचार हे लोकांना देणे आणि त्याप्रमाणे राज्य प्रस्थापित करणे, यासाठी ज्याचा उपयोग केला जातो तो उपयोग म्हणजे राजकारण असतं. परंतु हे राजकारण सर्वच्या सर्व या सामाजिक व्यवस्थेवरती अवलंबून असतं. जी सामाजिक व्यवस्था विविध जातीपातींनी, जी सामाजिक व्यवस्था विविध धर्मांनी युक्त अशी या भारतामध्ये झालेली आहे. कारण की या सामाजिक व्यवस्थेमध्ये समता स्थापन करणे या भारतीय लोकशाहीचं सर्वात मोठं ब्रीद आहे. इथल्या मूलभूत जे काही अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या गोष्टींची अभिवृद्धी करण्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिक आणि अधिक भर दिलेला आहे. आणि हे सर्वच्या सर्व ही प्रिन्सिपल आहेत, ही तत्व जी आहेत, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये देखील नमूद केली आहे. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की ही तत्व ही मी भगवान बुद्धांच्या धम्मातून घेतलेली आहे, ही कुठल्या देशातून मी या ठिकाणी आणलेली नाहीये. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सामाजिक व्यवस्था ज्या लोकांची चांगली आहे, स्ट्रॉंग आहे, ती सामाजिक व्यवस्था एक चांगल्या पद्धतीची राजकीय व्यवस्था निर्माण करू शकते. परंतु ज्याची सामाजिक व्यवस्था विस्कळीत आहे, जे असंघटित आहे, ज्याच्यामध्ये नीतिमत्तेचा लवलेश नाहीये, ज्याच्यामध्ये इतरांना हानी करणे हे त्यांचं परमकर्तव्य मानतात, इतरांना लुटणे हे त्यांचं परमकर्तव्य मानतात, किंवा
पैसे लुबाडणे, पैसे घेणे, चोरणे अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या अतिशय अनितीच्या आहेत, अशा गोष्टी जे लोक करतात, तिथली सामाजिक व्यवस्था ही विस्कळीत झालेली असते. आणि ही विस्कळीत होण्याचं कारण की या सामाजिक व्यवस्थेची जी मानसिकता जी असते, या मानसिकतेवरती अवलंबून आहे. मानसिकता जर अतिशय चांगल्या स्वरूपाची असेल, मानसिकता तर लोकतंत्रवादी असेल, तर मात्र खऱ्या अर्थाने ती सर्व लोक एकत्र येऊन एक नवी शक्ती निर्माण करू शकतात. परंतु सामाजिक व्यवस्था जर विस्कळीत असेल, तर मात्र अशा पद्धतीची ही लोकतंत्रावरती आधारित शक्ती ही निर्माण होऊ शकत नाही. आणि ही न निर्माण झाल्यामुळे राजकीय सत्ता किंवा लष्करी सत्ता ही राजकारणाच्या माध्यमातून प्राप्त होत असते. पूर्वी लोक ज्यावेळेस एकाच राजाची सत्ता असायची, त्यावेळेस राजाला हे लष्कर हे प्रमुख असायचं आणि लष्करी सत्ता खूप महत्वाची त्यावेळेस मानली जायची. परंतु लोकशाहीवादी राष्ट्रांमध्ये खऱ्या अर्थाने इथले जे नागरिक आहेत, त्या नागरिकांच्या द्वारे जो कोणी व्यक्ती निवडणुकीच्या आधारे निवडून येतो आणि तो व्यक्ती या सत्तेमध्ये बसतो, या राजकीय सत्तेमध्ये बसतो, तो व्यक्ती इथल्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असतो किंवा केंद्र शासनाच्या किंवा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये बसतो. अशाच पद्धतीचे लोक ही सत्तेचा उपयोग हा करून त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करू शकतात किंवा त्याचा अयोग्य पद्धतीने उपयोग करू शकतात. हे सर्वच्या सर्व चित्र हे आज आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं एकमात्र कारण म्हणजे काय, तर आपण जे काही बेसिक ज्या गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी न शिकल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीच्या ज्या खूप मोठ्या ज्या गोष्टी आहेत, ज्यातून राष्ट्राची निर्मिती होत असते, अशा गोष्टी त्याचं आकलन फार कमी पद्धतीने होतं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कारण की आपण प्रत्येक गोष्ट रिपीट करतो, आपण प्रत्येक गोष्ट ही पाठीमागे जी काही सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपण रिपीट करतो, आपण त्याप्रमाणे बनत नाही. इथे प्रत्येक व्यक्ती बघा की काही ना काही रिपीट करत आहे. रिपिटेशन जे आहे त्या रिपिटेशनमुळे नवीन आपण शोधत नाही, नवीन गोष्ट आपल्याला प्राप्त करता येते. रिपिटेशनमुळे आपल्याला नवीन गोष्टींची जीवनामध्ये वाढ करणे खूप आवश्यक आहे. नवीन समज, नवीन उमेद, नवनिर्मिती गोष्टी होणे खूप आवश्यक आहे. कारण सध्याच्या काळामध्ये आपण जर पाहिलं की लोकांना राजकारण म्हणजे काय हे पण नीट लक्षात येत नाही. आणि हे नीट लक्षात न आल्यामुळे ते कशा पद्धतीने विकसित करावं हे देखील कळत नाही. म्हणून पहिल्यांदा राजकारण म्हणजे काय हे समजणे खूप आवश्यक आहे. राजकारण याचा अर्थ, राज याचा अर्थ सत्ता, याच्याशीच त्याचा संबंध आहे. राजकारण म्हणजे देश किंवा राज्य कसे चालले पाहिजे, कोणत्या तत्वांवरती चालले पाहिजे, त्याचा काय आग्रह असला पाहिजे, राज्य कशासाठी चालवले पाहिजे याचा विचार मांडणे व त्या विचारांचा आग्रह धरणे आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणे, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणे, जिंकण्यासाठी आपला विचार लोकांपर्यंत पटवून देणे व नंतर तो सत्यात उतरवणे म्हणजे राजकारण होय. विचार हे खूप महत्वाचं साधन आहे आणि हा विचार हा इथल्या सामाजिक व्यवस्थेतून निर्माण झालेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली जी सामाजिक व्यवस्थेचा जो प्रचंड मोठा अभ्यास केला, महात्मा ज्योतिराव फुलेंनी इथल्या सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास केला, त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राजकीय आपल्या ज्या संस्थानामध्ये देखील याची एक प्रकारची त्या ठिकाणी परिपूर्ण सर्वांना समान हक्क मिळले पाहिजे यासाठीची जी अंमलबजावणी केली आणि एकंदरीत या सर्व विचाराचा परिपाक हा आपल्याला भारतीय संविधानाच्या द्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळाला. याचं कारण इथल्या सामाजिक व्यवस्थेचा त्यांनी केलेला हा परिपूर्ण अभ्यास होता. ही सर्व सामाजिक व्यवस्था ही पूर्वी जशी चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरती अवलंबून होते, जाती व्यवस्थेवरती अवलंबून होते, या चातुर्वर्ण्य आणि जाती व्यवस्थेला परिपूर्ण या देशातून हद्दपार करून, कायदेशीरित्या हद्दपार करून त्यांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना भारतीय संविधानाच्या माध्यमातून मांडली. म्हणजे लोकांना इथे काय हवंय, लोकांना कोणता विचार हवा आहे, या देखील त्याचा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण की ही जी सामाजिक व्यवस्था योग्य पद्धतीची असेल, म्हणजे जसं प्रत्येक कुटुंब आहे, कुटुंबानंतर समाज आहे, समाजानंतर या ठिकाणचे राज्य व्यवस्था आहे आणि या सर्व राज्य व्यवस्थेमध्ये कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी माणसाचं जे भौतिक सुख जे आहे, म्हणजे त्याच्या भौतिक ज्या गरजा आहेत त्याच्यातलं सगळ्यात महत्वाच्या गरजा अन्न, वस्त्र, निवारा
समान हक्क, शैक्षणिक हक्क, आर्थिक उन्नती या सगळ्या गोष्टी या सामाजिक व्यवस्थेवरती डिपेंड करतात. आणि या सामाजिक व्यवस्था काही एका घटकाला तुम्ही जास्त अधिकार दिले किंवा भांडवलदारांना तुम्ही जास्त अधिकार दिले आणि जे लोक आर्थिक दुर्बल आहेत अशा लोकांना किंवा ज्या लोकांशी जाती व्यवहार झालेले आहेत अशा लोकांशी जर आपण त्यांना दूर केलं तर काय व्यवस्था ही समता प्रस्थापित करू शकते का? तर अशा पद्धतीची व्यवस्था समता अजिबात प्रस्थापित करू शकत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये आरक्षणाची जी मांडणी केली किंवा यापूर्वी देखील बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी केली होती की ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला इतरांच्या बरोबर विकसित होण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकेल, ही मांडणी देखील त्यांच्या या सामाजिक व्यवस्थेच्या अभ्यासानुसार होती. म्हणून इथली जाती व्यवस्था संपून जावी, इथे अन्य अत्याचार होऊ नये, इथे प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळावं, शिक्षणाच्या आधारे त्याची आर्थिक उन्नती व्हावी, या आर्थिक उन्नतीच्या आधारे एक समान हक्क प्रस्थापित व्हावे, समता प्रस्थापित व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. म्हणून निवडणुका जर आल्या तर निवडणुकीमध्ये देखील याच गोष्टीची चर्चा होती. कारण इथला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जो काही सदस्य उमेदवार जो असतो तो केवळ जनतेच्या मतदानावरती निवडून जात असतो. आणि जनतेचं मतदान जितकं हे परिपूर्ण बोध अवस्थेतून तयार होईल तितका परिपूर्णरित्या चांगल्या व्यक्ती हा आपल्याला देता येऊ शकतं. म्हणून याच्यामध्ये अनेक, जसं आता भारतामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक राजकीय संस्था की ज्यांना विचारच नाही, अनेक राजकीय पक्ष जे आहेत त्या पक्षांना देखील योग्य दिशा नाहीये, या दिशाहीनता ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्यामध्ये प्रगल्भता नाहीये, अशा पद्धतीचीच लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की जे निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत, ज्यांना सामाजिक जाण नाही, ज्यांना भान नाही, ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही, जे गुंड प्रवृत्तीची आहे, जे भ्रष्टाचारी आहेत, असेच लोकांची वर्णी आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. त्याचं मुख्य रिझन आहे की या सामाजिक व्यवस्थेतून अशा लोकांना हद्दपार करणे, की जे लोक खरं त्यासाठी लढतायत, तर अशा लोकांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणे खूप गरजेचं आहे. यासाठी सामाजिक संघटन खूप महत्वाचं आहे. आणि सामाजिक संघटन हे जितकं स्ट्रॉंग असेल, जितकं या समाजातील लोक स्ट्रॉंग होतील, तितकं अधिक आणि अधिक या राजकीय व्यवस्थेची जाणीव त्यांना होऊ शकेल, भारतीय संविधानाची जाणीव त्यांना होऊ शकेल आणि यातून ते अधिक आणि अधिक या राजकीय सत्तेमध्ये येऊ शकतात. कारण की हा सगळा काळ जो चाललेला आहे हा निवडणुकींचा काळ चाललेला आहे. या निवडणुकीच्या काळामध्ये चांगलं काय वाईट काय असं काही लोकांना कळत नाही. लोक मतदान जे आहे ते मतदान करत असताना देखील लोक पैसे घेऊन मतदान करतात, म्हणजे लोक विकतात स्वतःला. अशा पद्धतीची अवस्था ही आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे. आणि म्हणून जर पर्यायच नाही तर पर्याय नसताना कोणत्या लोकांना निवडून द्यायचं हे फार मोठं प्रश्नचिन्ह हे अनेक लोकांच्या समोर उभं आहे. म्हणून एक राजकीय जाणीव ही प्रत्येक व्यक्तीमध्ये तयार झाली पाहिजे आणि ही जाणीव निर्माण होण्यासाठी या सामाजिक व्यवस्थेला आपण जाणणे खूप आवश्यक आहे. या लोकांच्या गरजा काय, इथल्या लोकांच्या समस्या काय, या लोकांना केवळ आणि केवळ आपण संमोहनात ठेवून त्यांच्यावरती राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करतोय इतकंच नाही. कारण की देशाची जी आर्थिक परिस्थिती आहे ही अत्यंत बिकट झालेली आहे आणि जी जी लोक या सत्तेमध्ये येतात त्या सत्तेतला दुरुपयोग करून या सर्व आर्थिक दुर्बल आणि अतिशय खालच्या दर्जाची वागणूक इथल्या समाज व्यवस्थेमध्ये दिली जाते आणि म्हणून या देशाचा विकास होत नाही. तर हा विकास साध्य करायचा असेल तर प्रथम आपण स्वतःचं अन्वेषण, स्वतःचं संशोधन करणे खूप आवश्यक आहे. स्वतःमध्ये स्वतःला शोधणे खूप आवश्यक आहे. याचं कारण हे की जोपर्यंत तुम्ही स्वतः याच्यावरती अभ्यास करत नाही, याचं आकलन करत नाही, तोपर्यंत तुम्ही या संदर्भातली जाणीव इतरांना करून देऊ शकत नाही. म्हणून स्वतः पुस्तकात काय लिहिलंय आणि कुठे काय लिहिलंय यापेक्षा आपली संवेदनशीलता आणि आपली आकलन शक्ती ही जितकी जास्त आपण स्ट्रॉंग करू, जितकी जास्त आपण विकसित करू किंवा जितकी जास्त आपण डिस्कवर्ड करू, तितकं आपल्याला योग्य पद्धतीने या सामाजिक व्यवस्थेमध्ये योग्य ते आकलन होतं. कारण की प्रत्येक क्षणाक्षणाला नव्या नव्या परिस्थिती तयार होतात आणि या नवीन परिस्थितीनुसार नवनिर्मिती करणे हे खूप आवश्यक असतं. तुम्ही जितके जुने विचार, जुन्या संस्कृती, जुनी सामाजिक रचना याला घेऊन तुम्ही बसाल तितकं नवनवं जे काही निर्माण होत आहे त्या नव्या नव्या निर्मित झालेल्या गोष्टीची समायोजन करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकणार नाही आणि ती निर्माण करणे खूप आवश्यक आहे. आणि लोकशाही ही काय स्थिर नसते, लोकशाही सतत बदलत जाते, त्याचे व्हॅल्यूज हे सतत बदलत जातात आणि हे बदलत असताना आपण देखील या प्रवाहामध्ये असणे खूप आवश्यक आहे. इतकी जाणीव आपल्यामध्ये विकसित होणे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून ही जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेचा योग्य पद्धतीने आपण अभ्यास करणे, योग्य पद्धतीने याला जाणणे,
योग्य पद्धतीने याचं अन्वेषण करणे खूप आवश्यक आहे. कारण की इथे प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गटात, कुठल्या ना कुठल्या पक्षात, कुठल्या ना कुठल्या स्थितीमध्ये तो पूर्णपणे विभाजित झालेला आहे. म्हणजे कुणी लोक बुद्धिमान आहे, कुणी लोक लीडर आहेत, कुणी लोक त्यांच्या त्यांच्या प्रश्नामध्ये अडकलेले आहेत, कुणी लोकांना नोकरी नाही, रोजगार नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणती गोष्ट आवश्यक आहे, तर एक प्रकारचा आत्मबोध खूप आवश्यक आहे. आणि हा आत्मबोध त्यांना कोणत्या माध्यमातून येऊ शकतो? म्हणजे या सर्व चर्चेचा मुख्य जे काय हेतू आहे, तो हेतू हेच आहे की सामाजिक क्रांतीशिवाय किंवा धार्मिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती ही यशस्वी होऊ शकत नाही. ही राजकीय क्रांती यशस्वी होण्यासाठी लोकशाहीतली कल्याणकारी राज्याची संकल्पना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली, ती यशस्वी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचं जे कौटुंबिक जीवन आहे, ते कौटुंबिक जीवन भगवान बुद्धांनी सांगितलेल्या संदेशाप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारे ते सुव्यवस्थित होणे खूप आवश्यक आहे. ते सुव्यवस्थित जितकं होईल, जितकी एकमेकांच्या प्रती बंधुता वाढेल, जितकी एकमेकांना स्वातंत्र्य देण्याची लोकांमध्ये मनोभावना निर्माण होईल, जितके एकमेकांना लोक समजून घेतील, एकमेकांना लोक अंडरस्टँड करतील, तितकं जे जे काही नवे नवे प्रश्न तयार होतात. मग कोणी हिंदूंच्या नावावर असेल, कोणी बौद्धांच्या नावावरती असतील किंवा मुस्लिमांच्या नावावरती. कारण की प्रश्न राजकीय लोक सतत तुमच्या पुढे एक प्रकारचं हेट्रेट वातावरण तयार करून ठेवत असतात. कारण एकमेकांच्या प्रती द्वेष निर्माण करणे आणि त्याच्यावरती स्वतः राज्य प्रस्थापित करणे, अशा पद्धतीची नीती ही आपल्याला पाहायला मिळते. जगभरामध्ये हिटलर सारखा अतिशय हुकुमशाही असा हिटलर हा जगाच्या पाठीवरती असा कोणी नाही, हिटलर सारखा असा कोणीच व्यक्ती नाही झाला की हिटलरनी हजारो लोकांना गॅस चेंबरमध्ये मारलं. हिटलरने जे काही त्या काळामध्ये सायकोलॉजीचा योग्य वापर करून या सायकोलॉजीच्या आधारे लोकांच्या मनावरती बिंबवले की तोच एक प्रमुख व्यक्ती आहे जो सगळ्यांना न्याय देऊ शकतो. आणि हिटलरनी त्याच्या आत्मचरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की लोकांना सतत संघर्षात ठेवणं, तेव्हा आपण राजे बनत असतो. लोकांना जर असं भासवलं की आता कोणतीच समस्या नाहीये, तर मात्र लोक काहीच करणार नाही, लोक तुम्हाला जास्त किंमत देणार नाही आणि तुम्ही राजे म्हणून राहणार नाही. म्हणून लोकांना संघर्षात ठेवणे हे खूप गरजेचं असतं. अशा पद्धतीची वृत्ती ही आपल्याला भारतात देखील पाहायला मिळते. भारतात असणारी ज्यांची सत्ता आहे ही लोक याच पद्धतीच्या नीतीचा अवलंब करतात आणि लोकांना एकीकडे हिंदू म्हणून इतर लोकांशी, मुस्लिम लोकांशी किंवा बौद्ध लोकांशी किंवा जैन लोकांशी यांच्याशी सातत्याने एका कॉम्पिटिशनमध्ये असतात, सातत्याने एका भांडणाच्या संघर्षाच्या एका प्रोसेसमध्ये असतात. जशी हे सगळ्या प्रोसेसमध्ये असतात, यातूनच एक धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करतो, दुसरा धर्म त्या धर्माचा द्वेष करतो. परंतु ज्याच्या राजकारण या द्वेषावरती अवलंबून आहे ते भारतामध्ये किती जरी सत्तेमध्ये बसले तरी त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट सफल करण्याचा ते वारंवार प्रयत्न करतील. परंतु तितकंच स्ट्रॉंगपणे जर त्यांना ओपोनंट व्यक्ती म्हणून जर या देशामध्ये कोण उभं राहू शकतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारे लोकच उभं राहू शकतात. आणि म्हणून योग्य पद्धतीने योग्य विरोधी पक्ष हा असणे देखील खूप आवश्यक आहे. तेव्हाच लोकशाही ही टिकते, लोकशाही ही कालातीत होते. त्याचं कारण हे आहे की विरोधी पक्ष जर स्ट्रॉंग नसेल तर सत्तेतला पक्ष हा अत्यंत सत्तेचा दुरुपयोग करून लोकांमध्ये अराजकता निर्माण करू शकतो. अशा पद्धतीची स्थिती आज भारतामध्ये झालेली आहे. भारताची एकंदरीत जी काही उत्पन्न आहेत, वार्षिक उत्पन्न ज्याला आपण म्हणतो देशाचं, त्या उत्पन्न इतर जे कॅपिटलिस्ट आहेत त्यांचे उत्पन्न जास्त आहे भारताच्या या दरडोई उत्पन्नापेक्षा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, लोकांना ना आर्थिक जाणीव आहे, लोकांना ना सामाजिक जाणीव आहे, लोकांना ना इथल्या शिक्षणाचं जे काही बाजारीकरण चालले त्याची जाणीव आहे. जवळजवळ गव्हर्नमेंटचं शिक्षण हे जवळजवळ बंद होण्याच्या प्रोसेसमध्ये, कितीतरी शाळा बंद झालेल्या आहेत, RTA सारखा कायदा बंद झालेला आहे, अनेक अशा गोष्टी झालेल्या आहेत ज्या गोष्टींचा आपण विचार करत नाही. आणि या विचार न केल्यामुळे, इथल्या सामाजिक व्यवस्थेला समजून न घेतल्यामुळे कोणीही व्यक्ती जो शिकलेला नाही, जो बुद्धिमान नाही, ज्याच्याकडे संवेदनशीलता नाही, अशा व्यक्तीला आपण निवडून देण्याचं काम करत असतो. आणि यातून ही सर्व जी सामाजिक रचना जी आहे, यातून जी काही लोकशाहीची संकल्पना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिली ती ढासळू शकते. आणि म्हणून आपण आपली स्वतःची एक प्रकारे या सगळ्या गोष्टीला आकलन करण्याची क्षमता जी आहे ती विकसित
करणे खूप गरजेचं आहे. आणि ही विकसित होत असताना आपल्या ज्या सामाजिक जबाबदाऱ्या आहे, आपले जे सामाजिक कर्तव्य आहे, हे देखील पार पाडणे खूप गरजेचं आहे. कारण की धम्म हा असा मार्ग आहे जो तुम्हाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देतो, जो तुम्हाला शिकवतो इतर लोकांशी कसं वागायचं, जो तुम्हाला शिकवतो की इतर लोकांना मदत कशी करायची, जो तुम्हाला शिकवतो की इतर लोकांशी प्रेम कसं करायचं, त्यांच्याशी करुणा कशी करायची. आणि या सामाजिक जाणीवमधून तुमच्यामध्ये हा धम्म हा विकसित होतो. जितकी धम्माच्या प्रती आपण जागृत आहोत, संवेदनशील आहोत, तितकं आपण आपल्या समाजाच्या प्रती जागृत होऊ शकतो. जितकं धम्माच्या प्रती आपण इतरांना या धम्मामध्ये प्रविष्ट करून घेतो, तितकं आपण आपली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था ही योग्य पद्धतीने आपण तयार करू शकतो. कारण की भारतामध्ये काही एक पक्ष ज्यांची पूर्ण एक भूमिका जी आहे एका धर्मानिष्ठ अशा पद्धतीची आहे, परंतु केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली या धम्माची वाढ जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत भारतामध्ये अपेक्षित असणारी भारतीय लोकशाहीवरती असणारी कल्याणकारी राज्याची संकल्पना पूर्ण होत नाही. म्हणून धम्म वाढणे, धम्म जपणे, धम्म संवर्धित करणे, धम्माच्या प्रती अधिक आणि अधिक जागृत होणे, लोकांना त्यामध्ये आकृष्ट करणे हे खूप आवश्यक आहे. कारण धम्मामध्ये जे लोक येतात तिथे जातीयता संपलेली असते. धम्मामध्ये अनेक जाती ज्यावेळेस समाविष्ट होतील त्यावेळेस त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जातीय व्यवस्थेची उतरंड राहणार नाही, कोणी उच्च आणि कोणी नीच राहणार नाही. आणि म्हणून धम्मामध्ये अनेक ज्या काही छोट्या मोठ्या जाती आहेत त्यांना समाविष्ट करण्याची जी चळवळ बाबासाहेबांनी उभी केली होती धम्मदीक्षेद्वारे, ती चळवळ विकसित करणे खूप गरजेचं आहे. ती चळवळ विकसित करत असताना आपल्यालाही त्याची जाणीव असणे खूप गरजेचं आहे. धम्माला कोणी मागे म्हणजे धम्म खूप महत्वाचा नाही आहे अशा पद्धतीची भावना ठेवू नये. धम्म हा तितकाच महत्वाचा आहे. कारण बाबासाहेब असं म्हटलेत की एक तर तुम्हाला भारतीय संविधान वाचवावं लागेल, नाही तर धम्म वाचवावं लागेल. जर भारतीय संविधान तुम्ही वाचवू शकले नाही तर धम्म वाचणे, धम्माचं संवर्धन करणे खूप गरजेचं आहे. आणि धम्माचं संवर्धन पण तुम्ही केलं नाही आणि संविधान पण वाचवलं नाही तर मात्र पुन्हा एका गुलामगिरीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, पुन्हा गरिबी आल्याशिवाय राहणार नाही. कारण की हे एक चक्र आहे. या चक्रामध्ये आपला विकास एका गतीप्रमाणे होतो आणि पुन्हा ती गती थांबली जाते, पुन्हा आपण त्याच अवस्थेमध्ये येतो. आणि ह्या अवस्थेमध्ये पुन्हा येऊ नये म्हणून आपल्याला या सगळ्या विचारांची जाणीव असणे खूप गरजेचं आहे. आणि ही जाणीव निर्माण करण्यासाठी धम्म जपणे जो 2500 वर्षापासून आजपर्यंत चालू आहे अशा धम्माची वाढ करणे, कन्फ्युजन न तयार करता आपली सम्यक जाणीव विकसित करणे. कोण गुरु सांगतोय, कोण नेता सांगतोय, कोण आणखी पुढारी सांगतोय, कोणी खूप पुस्तकं वाचलेत म्हणून तो खूप सांगतोय, यांच्यावरती खूप अवलंबून न राहता स्वतः पाहणे, स्वतःचा शोध घेणे, स्वतःच्या बद्दलचं आकलन करून घेणे, समाजाच्या बद्दलचं आकलन करून घेणे, स्वतःतली संवेदनशीलता वाढवणे हे खूप महत्वाचं आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचे आपल्या संबंध इतरांच्या प्रती कसे असले पाहिजे हेच आपल्याला कळणार नाही. म्हणून ही जी काही राजकीय व्यवस्था आहे या राजकीय व्यवस्थेची मुळं ही इथल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आहे. आणि सामाजिक व्यवस्था जितकी चांगली असेल, जितकी एकमेकांना आदर देणारी असेल, जशी भगवान बुद्धाने सांगितलं की वज्जी लोक सार्वजनिक सभा बोलवतात, ते एकमेकांवर टीका करण्यासाठी नाही, ते एकमताने एकत्र येतात. जोपर्यंत तुम्ही सर्व लोक एकमताने एकत्र येत नाही, तुमचे उद्दिष्ट एकसारखे असू शकत नाही. तुम्ही एकमेकांच्या प्रती द्वेष न करता, निंदा न करता, म्हणजे या समाजाला लागलेला सगळ्यात मोठा रोग जो कोणता असेल तर निंदा करणे. आणि निंदा करणाऱ्याला त्याचे निंदक पण भेटत असतात. इथे प्रत्येक व्यक्ती एकमेकांची निंदा करत असतो आणि याच्यातून समाज हा एकत्र कधी येत नाही. इथे प्रत्येक व्यक्ती एकमेकांचा समजून घेत नसल्यामुळे, एकमेकांना किंमत देत नसल्यामुळे, आदर देत नसल्यामुळे समाज कधी एकत्र येत नाही. इथे एकच विचार, एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, एकच भगवान बुद्ध आहे. आणि यांच्या प्रती देखील आपलं मिसअंडरस्टँडिंग, मिसकन्फ्युजन इतकं जास्त आहे की या दोघांचे संदेश एकच आहे की लोकांनी एकत्र येणे, एकत्रित उद्दिष्टावरती काम करणे, एकत्रित उद्दिष्टावरती काम करत असताना शांती स्थापन करण्याचा प्रयत्न करणे, राजकारणामध्ये योग्य व्यक्ती निवडून देणे, राजकारणामध्ये देखील राजकारणाचा सम्यक उपयोग करणे, योग्य उपयोग करणे, फक्त स्वतःचं घर बनण्यासाठी, स्वतःचा लोभ परिपूर्ण करण्यासाठी, स्वतःची प्रगती, भौतिक प्रगती करण्यासाठी राजकारणाचा उपयोग करू नये, तर राजकारणाचा सम्यक उपयोग करावा. तेव्हा खऱ्या अर्थाने इथल्या समाजातील लोकांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गोष्ट समजणे, आपल्यातली संवेदनशीलता उपयोगी आणणे, आपलं जे काही संघटना असेल त्या संघटनेमध्ये स्वतःचा मान, सन्मान आणि
स्वतःच्याच प्रती असणारा लोभ किंवा जे काही जलसी, जे काही आपले विकार आहेत त्या विकारांद्वारे संघटन स्थापन न करता संघटन देखील सम्यक विचारावरती स्थापन करणे खूप गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून जर आपली मनोअवस्था आपण ठेवली, इथली व्यवस्था समजून घेतली, राजकीय व्यवस्था समजून घेतली, तर योग्य पद्धतीने या भारतामध्ये आपण सत्ता निर्माण करू शकू. कारण सत्ता निर्माण करणे हे केवळ आपलं उद्दिष्ट नाही, तर या सत्तेच्या आधारे इथल्या लोकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जीवनामध्ये परिवर्तन आणणे, त्यांच्या जीवनामध्ये बदल आणणे, एक सुव्यवस्था निर्माण करणे खूप गरजेचं आहे. म्हणून सध्याच्या काळामध्ये नवनिर्मिती करण्यावरती आपण जोर दिला पाहिजे. नवनिर्मिती करणे, धम्मराज्य स्थापन करणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय आहे आणि या ध्येयाच्या दिशेने आपण जाणे खूप गरजेचं आहे. इतकंच या निमित्ताने मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो.